धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल असं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते रेसिपी आज पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य कृती तुम्ही पाहून घ्या। फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने। तर आता हे दूध आपण गॅसवरती ठेवून उकळून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी दूध आता उकळत ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण बारीकच ठेवलेली आहे। तर बारीक फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। तर दूध उकळत आहे तोपर्यंत इथे बघा मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे 5 चमचे घेतलेले आहे आणि 1 लिटर दूधमधीलच अर्धी वाटी दूध मी इथे घेतलेलं आहे आधी काढून। तर आता हे कस्टर्ड पावडर आपण या दुधामध्ये घालणार आहोत। तर थोडं थोडं घालून घेणार आहोत आपण हे आणि हे चमच्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातील गुठळे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण यातील गुठळे अगदी व्यवस्थित अशा मोडून घेतलेल्या आहेत। तर इथे गॅसवरती दुधालाही आपल्या छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण यामध्ये ही 1 वाटी साखर आहे ती घालून घेणार आहोत आणि साखर विरघळेपर्यंत ही एकसारखं आपण हलवून घ्यायचं आहे हे दूध। तर इथे तुम्ही बघू शकता साखर ही छान विरघळलेली आहे। तर आता हे जे आपण कस्टर्ड बनवून घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि एकसारखं आपण हे आता हलवून घेणार आहोत। तर हे एकसारखं सतत हलवायचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित हलवलं नाही तर खाली लागण्याची शक्यता आहे आणि करपण्याची शक्यता आहे हे कस्टर्ड। तर एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे असंच एकसारखं व्यवस्थित हलवायचं आहे। हे करपू द्यायचं नाही खाली आपल्याला। तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपण बारीकच ठेवलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जवळपास 5 ते 7 मिनिटं झालं आपण एकसारखं आपण हे कस्टर्ड मिक्स करून घेतलेलं आहे दुधामध्ये। तर खूप छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहोत आणि हे आता एक तासभर तरी आपण हे थंड करून घेणार आहोत। तर आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आता थंड करायसाठी ठेवलेलं आहे। तर हे थंड करत असताना आपल्याला सतत असं ढवळत हे थंड करून घ्यायचं आहे। तर यासाठी ढवळायचं आहे की याला वरती साय जमते। तर ती साय जमून मग आपलं कस्टर्ड असं एकसारखं होणार नाही। तर त्यासाठी आपण हे सतत एकसारखं ढवळून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। तर 1 तास झालेला आहे जवळपास। तर आपलं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे। तर आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक असं भांडं घेतलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण यामध्ये काढून घेणार आहोत। हे जे कस्टर्ड ते आता थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं तयार झालेलं आहे। तर आता या कस्टर्डमध्ये आपण हे फ्रूट घालणार आहोत सर्व। तर इथे मी द्राक्षे घेतलेले आहे, डाळिंब घेतलेलं आहे, इथे मी ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहेत। तर तुम्हाला जर यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचं तर नाही घातले तरीही चालते। टूटी फ्रूटी घेतलेली आहे मी इथे थोडी। तर तीसुद्धा तुम्ही घालायचे असेल तर घातली तरी चालते। पूर्णतः ऑप्शनल आहे हे दोन्ही घालायचं। इथे मी एक चिक्कू घेतलेला आहे आणि सफरचंद घेतलेलं आहे। तर हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण सफरचंद आणि चिक्कू चिरून घेणार आहोत। जर तुम्ही आधी चिरून ठेवलं तर ते काळं पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे आधी चिरू नका। तर आता हे सर्व आपलं आता थंड झाल्यानंतर आपण हे सफरचंद आणि चिक्कूचे काप करून घेणार आहोत छोटे छोटे आणि त्यानंतर ते सर्व यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे सफरचंद, चिक्कू असे बारीक कट करून घेतलेले आहेत।
तर आता हे सर्व आपण जे फ्रूट आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे सर्व आता आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जे फ्रूट आवडतात ते तुम्ही यामध्ये घातले तरी चालतं. फक्त कलिंगड यामध्ये वापरू नका किंवा खरबूज, कारण ते पाणी सुटतं त्याला, त्यामुळं तुमच्या कस्टर्डला म्हणजे पातळ होण्याची शक्यता आहे. कलिंगड फक्त वापरू नका. त्यानंतर यामध्ये आपण हे टुटी फ्रुटी घालून घेत आहोत आणि हे ड्रायफ्रूट्सचे काप थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवते. तर हेही सर्व आपण आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं आता हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. तर आता आपण हे फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर सर्व करायला घेऊया. तर खाण्यासाठी तयार आहे फ्रूट कस्टर्ड. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.